हे मान्य नव्हतं म्हणून लढण्याची भूमिका घेतली आणि म्हणून सांगतो ठणकावून सांगा, गरीब असेन पण लाचार नाही, गरीब असेन पण लाचार नाही, स्वार्थासाठी निष्ठा विकणार नाही, सत्तेसाठी स्वाभिमान गहाण टाकणार नाही, लढता लढता मोडून पडेन पण तुमच्या दबावापुढे झुकणार नाही। आहे तू काळजीच करू नको, तिथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखव। आपल्या पितृतुल्य गुरुला दगा देऊन वनवासात जाण्याचा सल्ला देणाऱ्यांना प्रभू श्रीरामचंद्र कसे पावतील हा महत्वाचा सवाल आहे। वनवास पत्करला, हा वनवास पत्करला तो पित्याचं वचन पूर्ण करण्यासाठी पत्करला। आपल्या पितृतुल्य गुरुला दगा देऊन वनवासात जाण्याचा सल्ला देणाऱ्यांना प्रभू श्रीरामचंद्र कसे पावतील हा महत्वाचा सवाल आहे। जेव्हा प्रश्न आला बाजू कुठली निवडायची, तेव्हा स्वतःला प्रश्न विचारला, माझ्या माता माऊलीने उत्तर काय द्यावं? माझी माता माऊली हे म्हणल, अरे ते बघ ते टीव्हीवर संभाजी महाराजांची भूमिका करतात, पण जेव्हा संघर्षाची वेळ आली तेव्हा स्वार्थासाठी मान खाली घालून गेले। हे मान्य नव्हतं म्हणून लढण्याची भूमिका घेतली आणि म्हणून सांगतो ठणकावून सांगा, गरीब असेन पण लाचार नाही, गरीब असेन पण लाचार नाही, स्वार्थासाठी निष्ठा विकणार नाही, सत्तेसाठी स्वाभिमान गहाण टाकणार नाही, लढता लढता मोडून पडेन पण तुमच्या दबावापुढे झुकणार नाही। तेवढले जेव्हा सीतामाईचं हरण झालं त्यावेळी कांचन मृग होता, कांचन मृगाच्या पाठी राम धावायला लागला। आता कांचन मृगाचं रूपडं बदललंय, कांचन मृगाला सोन्याचं कातडं नाही, त्याला 50 खोक्यांचं जॅकेट घातलंय आणि जसं कस्तुरी मृगाच्या बेंबीत कस्तुरी असते, ईडी सीबीआय इन्कम टॅक्सच्या कारवायांपासून अभयाची कस्तुरी त्या कांचन मृगाकडे। रामायणात सीतामाईचं हरण झालं होतं, आताच्या कलियुगात म्हणे महाराष्ट्रामध्ये पक्ष आणि चिन्हाचं हरण होतंय। म्हटलं तात्या, फक्त पक्ष आणि चिन्हाचं हरण होत नाही, माझ्या महाराष्ट्राच्या अस्मितेचं हरण होतंय। मी गरीब आहे पण लाचार नाही असं म्हणत अमोल कोल्हे यांनी नाव न घेता अजितदादा पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं। पुढे बोलताना अमोल कोल्हे असं म्हणाले की सीतामाईचं हरण झालं तेव्हा कांचनमृग होता, त्याच्या पाठी धावत असताना सीतामाईचं अपहरण झालं। आता कांचनमृगाचं रूपडं बदललेलं आहे, कांचनमृगाने आता सोन्याचं कातडं नाही तर 50 खोक्यांचं जॅकेट घातलंय आणि जसं त्या मृगाच्या बेंबीत कस्तुरी असते तशी ईडी सीबीआय आणि प्राप्तिकर विभागाकडून वाचण्याची कस्तुरी या नव्या कांचनमृगाकडे आहे। रामायणात सीतामाईचं अपहरण झालं होतं, कलियुगात पक्ष आणि चिन्हाचं अपहरण होत आहे असं मला नारायणगावमधील परिचित व्यक्तीने सांगितलं। मी त्यावर त्यांना म्हणालो की नुसतं पक्ष आणि चिन्हाचं नाही तर महाराष्ट्राच्या अस्मितेचंही अपहरण झालं आहे असं अमोल कोल्हे म्हणाले। इतिहासात आपण जेव्हा डोकावतो त्यावेळी शिवाजी महाराज यांच्याविषयी इतिहास पूर्ण होऊ शकत नाही। यावेळी प्रत्येकाला आपली वतनं वाचवायची होती, त्यामुळं सगळ्यांनी आदिलशहापुढे मान झुकावल्या होत्या। त्यावेळी केवळ शिवाजी महाराज यांच्याकडे निष्ठावान मावळे होते। इतिहासाची पुनरावृत्ती बघा, राज्यातील अनेक प्रकल्प गेले मात्र राज्यातील एकाही नेत्याला दिल्लीसमोर मान वर करून बोलण्याची हिंमत नाही, कारण त्यांनी माना झुकवलेल्या आहेत। आपण लक्षात घ्यायला हवं की शरद पवार साहेब आपल्याकडे आहेत, आपण स्वाभिमानी लढाई लढत आहोत। आपण ही लढाई लढत आहोत याचं कारण पवार साहेब आपल्याकडे आहेत। आपल्याकडे ताकद कमी आहे, यंत्रणा कमी आहे, मात्र हरकत नाही। नाण्याची दुसरी बाजू लक्षात घ्यायला हवी, आपण जे करू शकतो किंवा निर्णय घेऊ शकतो ते भाजपच्या निवडून आलेल्या खासदारांच्या हातात नाही। सोन्याच्या पिंजऱ्यातील पोपटापेक्षा स्वतंत्र राहणारा, फांदीवर बसून गाणारा पोपट महत्त्वाचा असतो असं म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी अजितदादा पवार यांची नाव न घेता पोपट असा उल्लेख केला।